खरं तर भारतीय राजकारण लोकशाही तत्वावर आधारित असलं तरी राष्ट्रीय तसंच स्थानिक राजकारणात काही मोजक्याच घराण्यांचा दबदबा असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यातूनच चर्चा होते ती घराणेशाहीची। राज्याच्या राजकारणात घराणेशाहीचं वर्चस्व असल्याचा आरोप कायमच होत आलाय। ही विधानसभा निवडणूकही त्याला अपवाद नाही। राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 237 मतदारसंघातील उमेदवार कोणत्या ना कोणत्या तरी घराण्याचे वारस असल्याचं समोर आलंय। सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी या संदर्भात मुद्दा उपस्थित करत आकडेवारीच मांडली आहे। भाजपने 149 जागा लढवल्या, यातील 49 उमेदवार वारसा हक्काने आले होते। काँग्रेसने 101 जागा लढल्या, त्यातील 42 उमेदवार वारसा हक्काचे होते। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 86 जागा लढल्या, यातील 39 उमेदवार वारसा हक्काने होते। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 49 जागा लढल्या, त्यापैकी 26 उमेदवार हे घराणेशाहीतले होते। महायुतीचे एकूण 94 उमेदवार घराणेशाहीतले होते, तर मवियाचे 100 उमेदवार हे घराणेशाहीतले होते। अपक्ष निवडून लढणाऱ्यांमध्ये देखील 43 उमेदवार वेगवेगळ्या राजकीय घराण्यांमधलेच होते। 288 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 237 उमेदवार हे घराणेशाहीचे होते। त्यामध्ये 60 पेक्षा जास्त मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी 2 पेक्षा जास्त घराणेशाहीचे उमेदवार होते। वाशिम जिल्ह्यातला एक मतदारसंघ तर असा आहे की जिथे 4 घराणेशाहीचे उमेदवार होते। 3 पेक्षा जास्त 3 घराणेशाहीचे उमेदवार असणारे जवळपास 10 मतदारसंघ होते। याचा अर्थ घराणेशाही ही महाराष्ट्राच्या राजकारणाला व्यापून उरलेली आहे। दरम्यान विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आज सुरुवात होताच एकाच कुटुंबातील अनेक पिढ्या आणि अनेक भावंड या निमित्तानं विधानसभेत पाहायला मिळाली आहेत। माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या 2ही मुलांनी विधानसभेला विजय मिळवला। त्यांच्या कन्या संजना जाधव शिंदेच्या शिवसेनेकडून कन्नड विधानसभा मतदारसंघात निवडून आल्या, तर भोकरदन विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र संतोष दानवे तिसऱ्यांदा निवडून आले। त्यामुळे दानवे बंधू भगिनी विधानसभेत दिसले। सामंत बंधू उदय सामंत हे विधानसभेला रत्नागिरी मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडून आले आहेत। शिवाय त्यांचे सख्खे बंधू किरण सामंत देखील विधानसभेला राजापूर मतदारसंघातून विजयी झाले। त्यामुळे सामंत बंधूंची जोडी सुद्धा विधानसभेत दिसली। राणे बंधू कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे विजयी झाले, तर शिंदेच्या शिवसेनेकडून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे विजयी झाले। त्यामुळे हे 2 भाऊ देखील विधानसभेत दिसले। मावस भावांची जोडी वरई विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे आमदार आहेत, तर त्यांचे सख्खे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत। त्यामुळे या मावस भावांची जोडी सुद्धा विधानसभेत दिसली। एकाच घरातले 2 जावई सुद्धा विधानसभेत दिसले आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून विधानसभेला निवडून आले, तर त्यांचे सख्खे साडू भाजपचे सत्यजित देशमुख हे शिराळा मतदारसंघातून निवडून आले आहेत। जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा आणि सत्यजित यांच्या पत्नी रेणुका या सख्ख्या बहिणी आहेत। त्यामुळे एकाच घरातले 2 जावई विधानसभेत दिसले। कर्डिले आणि जगताप भाजपचे शिवाजीराव कर्डिले राहुरी मतदारसंघातून निवडून आले आहेत, तर दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले त्यांचे जावई संग्राम जगताप हे अहमदनगर शहरातून विधानसभेला निवडून गेले आहेत। मुंडे भाऊ बहीण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले, तर पंकजा मुंडे परिषदेचे आमदार आहेत। त्यामुळे मुंडे भाऊ बहीण देखील सभागृहाच्या परिसरात दिसतील। पिता पुत्र विधानसभेत दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून आले। त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ हे विधान परिषदेचे आमदार आहेत।
त्यामुळे गेल्या काही वर्षात देशातलं तसंच राज्यातलं राजकारण हे बऱ्याच अर्थानं बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये घराणेशाहीचं चित्र याआधीपेक्षा निश्चितच अधिकच गडद होत असल्याचं देखील सर्वार्थानं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.